माहिती पण शपथ मी म्हणतो अशा माझा मिलीला पण हे नाही जिंदगीमध्ये असं नाही करावं काही इलाज नाही पोरांनी केलेली याच्या टायमाला लॉकडाऊनचे काम हे घर बांधले काय कर पंखा लावून आम्ही काय म्हणून ह्या बाईचं पाणी घेत शहराच्या बाईने गेली पोलीस स्टेशन मी गेलो पोलीस स्टेशनवरून आलो कधीची पोरी घेऊन आलो संध्याकाळी मला साहेबाबत तुमच्या काय त्याच्यामुळं माझ इतकी जीवन काय पोलीस काय म्हणाला इथं आम्ही 9 वाजेपर्यंत 8:45 वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही समजा आता तुम्ही काय म्हणले पोलीस खात्यावर आरोप करू नका आता पोलीस खात्याला वेळोवेळी करून सुद्धा मानते नाही तुम्ही म्हणलं मग पोलीस खात्यावर आरोप नको करू तुम्हाला दिवशी कागदपत्र दाखवले आणि हात पाय धरून ठेवले अरे करणार काय म्हणतात अहो त्या पोलिसांसमोर रडून मोकळा खुने होता पाहिला खुने गेल्यानंतर कांबळे आला कांबळे गेल्यानंतर आता दुसरे साहेब आले आता कोणत्या पाया पडावं ते म्हणले पोलिसांवर आरोप करू नका आम्ही तुमच्यासाठी सहकार्य करीत आहोत नाही पाणी आहे ना माझी स्वतःची त्याला 7 वार आहे ना नाही 7 वार खोट काय 7 वार आहे काय झालं नाव काय तुमचं आधी नाव इकडे बघा नाव काय बटवाल वय किती आहे तुमचं वय माझं तसं वय 76 खरं वय आणि 76 वय आणि आधार कार्ड जास्ती लागलेले काय झाले नक्की म्हणजे हे तुमच्या घरी आले आम्ही पण मला तर काय माहित नाही काय नक्की विषय काय विषय असा आहे आज आमचं पाणी जमीन तुम्ही वैतूक खाताय अख्खी टोटल कोण वर्ग टाकता ही बघा ही जमीन आणि कशी पाईप कापली तर पाणी इकडे होतं पाईपलाईन स्वतः केलेली त्याचं ज्या टायमाला लग्न केलं मी लग्नाच्या अगोदर बोर घेतलेला आहे त्याच्या जागा घातली ती सुद्धा कंप्लीट दिलेली आहे का साहेब तुम्हाला तुमच्याकडे पाईपलाईन येत होती घरी पाणी प्यायला वगैरे त्यांनी आम्हाला जमिनीमध्ये पाईप येऊन देत नाही साहेब पाईप कसून देत नाही जमीन हा कसून देत नाही पण तो पाय दिला तर पाय तुरी ही पोलीस स्टेशनला जमीन आहे का एकही जमीन अंदाजे सांगा ना अंदाजे नाही काही एक गुंठा नाही पोलीस वाले तर पोलीस वाले विचारू शकतात नाही मग आता कोण त्रास देते तुम्हाला हा का बघा सचिन क्षेत्र म्हणतो किंवा माहिती का देतात त्रास आहे तुम्हाला ती त्याचं म्हणणं काय जमीन माझ्या नावावर करा आणि आम्ही करून देत नाही मेन मुद्दा
मुलं किती? मोठ्याने सांगितलं 3 मुले. काय काय कोण म्हणजे संतोष, सुभाष आणि एक सचिन वास. याला 13वी शिकवली आम्ही. मित्र सचिन देतात. सचिन देतोय. आणि ती मोठी ते 2 मुले ती 2 मुलं मुंबईला आहेत. ते आम्हाला सांभाळतात. त्यांनी निर्व भत्ता देत आहेत. हे बघा हे आज पण आज आहे. राहू दे ते हातामध्ये तुम्ही हे करू नका. थांबा राहू दे काय राहू दे खाली. मग सचिन इथं राहतात आणि 2 मुलं मुंबईला राहतात. ऐका सचिन इथं राहत नाही. खाली जमीन आहे. माझा बंगला दाखवतो तुम्हाला मी. बंगला आहे तुमचा? बंगला राहिलाय द्या. हे झोपडत कसं राहतं या शेड मध्ये? पहिला मातीच्या घरात होतो आम्ही. मातीच्या घरात औषध फवारलं तुम्ही कुठं ऊस केला होता. ऊसा मला नोटीस कडून मला ऊसाची बिल सुद्धा आहेत माझ्याकडे. सर्व ओके. पुरावे तुम्ही म्हणा ते पुरावे देईन तुम्हाला. पण माझ्या जो त्रास आहे हा बंद करा महिना. पैसे सचिन म्हणून त्रास देतो का अजून कोणाच त्रास आहे? नवरा बायको दोन्ही नवरा बांगला ट्रायला करत जाऊ. तुम्ही आता तुमच्या हातात ताकद आहे. माझ्या हातात ताकद कुठे पाहिजे. बंगला आहे खाली. मी दाखवतो त्या जमिनीवर नेतो. हा ऐका ती अशी गंमत झाली. ही जमीन इथं बांधलेल्या इथं पत्रे शेड करायच्या अगोदर खाली आपल्या सगळ्यांसाठी घर बांधू म्हणलं. तर म्हणला बाबा आता नवीन पद्धतीने घर बांधलो. तर बंगला टाईप बांधलेले. तर बंगला टाईप बांधायचं म्हणलं. अरे तिन्ही पर्यंत निर्भर चालला पाहिजे. 2 खोल्या बाजूला काढल्या. दोन्ही पर्यंत झोपाय आल्यानंतर आणि एक आपल्या सगळ्यांसाठी काढलेली होती. आणि मी काय म्हणा अशी लांबच चाल बांधू. ती घरने वापरता येईल ना. आणि वरून सळत टाकू. पण तुम्ही नाही मानलं माझं. आणि सगळ्यांना खिडक्या वगैरे सगळं करू. मग काय चुकलं माझं? बरं पैसे कोणचे? बापाचे. पाणी भरतो कोण? बाप. रातच्या 12 वाजला बघा काय केला त्या बाईला सगळं माहिती. पोलीस पाटलाला पण माहिती. त्याच्यामध्ये कोणी मला आधार देऊ शकत नाही. आता भावाची नेहमी जमीन आहे. माझी नेहमी जमीन आहे. आणि बहिणीची नेहमी आहे. आम्ही 3 जण बहीण भावंड. आता ठीक आहे तुमच्या म्हणजे हिस्साला 6 एकर जमीन आली नाही. सगळ्यात मिळून 6-7 एकर असणार अंदाज. हा ठीक आहे 6 एकर जमीन तुमच्या हिस्साला आली नाही. खाली दोघा भावां मिळून 3 एकर असून 3 एकर जमीन तुमची आली. 3 एकर. आणि इकडे 2.25 म्हणजे ते हे लावले काय लावले आता त्या जमिनीत काय आता 4.5 एकर कांदे लावलेत का? आता ह्या जमिनीत कांदा नाही काय नाही अशीच पडी काढली. हे तर पडीक आहे. ते खालचं कांदे लावले ते कोणचे? माझीच आहे. ते कोण करते? तूच करून खातोय ना बाबा. पिकअप उभी आहे त्याच्या पलीकडची जमिनी. पिकअपच्या पलीकडची ना खाली जमीन आहे. बर ठीक आहे ऐका बाबा. आता सचिन नावाचे ते मुलगा आहे तो तुम्हाला त्रास देतोय म्हणजे तुम्हाला जमीन कसून देत नाही. कसून देत नाही. काय कारण? तुम्ही म्हटले की जमीन नाव करून देत नाही. पायी दिला तर मारून टाकी. हा तुम्ही जमीन नाव करून देत नाही म्हणून का? नाही महाराज पहिला मला नाही मागून म्हणायला लागला तुम्ही माझ्या नावात जमीन करत नाही म्हणून मी तुम्हाला मारणार आणि तुम्हाला जीव मारून टाकणार. पोलीस स्टेशनला गावात पोलीस स्टेशनवाले म्हणतात बाबा तुमच्या घरचं. आज प्रत्येक पोलिसांना काय म्हणतो घरचा मॅटर. आता घरचा मॅटर हा कसा होईल? तहसीलदाराकडे सुद्धा तयार देत माझी चुपडेत सगळं पुरावे माझ्याकडे. एकच पुरावा कमी नाही बोल. हा पण यामागचं कारण म्हणजे तुम्ही जमीन नाव करून देत नाही. सगळी जमीन वाहतो. तो म्हणतो मुंबईवाल्यांना काही द्यायचं नाही. सगळी जमीन वाहतो. हा तुम्ही पट भरताना तुम्हाला थोडी जमीन द्यायची. असं कुठं होतं का हो? 3 मुलांनी समानतेने खावा आणि तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करा ना. पण आमच्या पटाला द्या. आम्हाला काय सगळं मेल्यावर का आम्ही सगळी नेणार नाही. पण तुम्हाला देऊन देत असताना सुद्धा जर तुम्ही जर म्हणायला लागले एखाद्या पटो इंगार वरायचे म्हणलं हे कधी होणार नाही. ते बंगल्यात कोण राहते? तू राहते नवरा बायको येत. ते मुंबईवाले दोघं आल्यावर कुठं राहतात मग? मुंबईवाले ऐका मुंबईवाल्याची एकाने खोली घेतली पै जमा करून आणि एकाने दुसऱ्याने पण खोली घेतलेली खूपच काय 100-150 इथं आल्यावर कुठं राहते? इथंच मला पैसे येतात पण ते आता इथे नाही. पोरगा कराठी गेला तुम्हाला सत्यपणे सांगितली खरं का पोरगा इथं राहिला तर सकाळचं पाहिलं त्याला काल की तिच्या आपली विनय मागायची केस. आता केस
हे कोण करतो? तू बायकोला नेतो संघ आणि केस करून देतात. तुमच्यावर केस झालेत का? हा माझ्यावर केस तुम्हाला दाखवून ना केस पण हे बघ काय आरोप लावलाय तुमच्यावर? हे बघा ना काय कागद पुढे गेलं काय बरं, ह्या काय एक इकडे कागद आहे. NCA. नाही. बरं, त्यांची आहे, सर. हे बघा हे कागद महाराष्ट्र शासनपर्यंत गेलेले राहत हे दिसत नाही. तुम्हाला कधी मारहाण केली होती? सगळे कागद वा बर, म्हणजे तुम्ही विनयभंग केला असं त्यांचा आरोप आहे का? हा विनय बघ तुमच्या मुलावर थोरल्यांवर? थोडलं दोघांचं पण मी दोघांवर केस केलेले आहे. नाही अख्खं कुटुंब बर, आता तुम्हाला काय त्रास? आता आम्हाला इथून फिरून देत नाही, खाली इकडे तिकडे जायचं तर जाऊन देत नाही, शिवाय कोणी पाणी दिलं तर देऊन देत नाही. मग काय करायला पाहिजे आम्ही? बापू, खाली बसा. दुकानाकडे राहू द्या तेवढे. हा ना ते आता आम्ही डॉक्टरकडे घेतो, डॉक्टरकडे आलो मात्र ज्याची आत्म्याला त्रास होतो ना त्याचं दुःख त्याला असतं. जगाला सांगून काय फायदा? बरं पोलिसांचे पण सगळे कागदपत्र माझ्याकडे रेडी. तुम्हाला काय मारण वगैरे झाली का? मारहाण झालेली. कधी? खाली मातीच्या घरामध्ये दोनदा मारलेली, दोनदा तीनदा. त्या पण यांनी शाळेत पोलीस स्टेशनला जाऊन. आणि आता परत आता आणि काही न करता आणि वावरत म्हातारी या शेजारच्या बाईच्या कांदा कापणी टायमाला गेली होती. सांग ना बाबा तू सांग ना, तू होती घरी? मी नव्हतो, मी पोलीस स्टेशनला होतो. पोलीस स्टेशनला गेले होते आणि मी त्या कांदा काठीत होते. तिथं 50 माणूस होते. मोठ्याने बोला. बोल ना. पुढे या. पुढे ये ना. 50 माणूस होतं तिथं आला नवरा बायकोंनी मला इतकं मारलं का विचारताच नाही. लई मारलं म्हणजे लईच मारलं, मला चालता येत नव्हतं. आणि अवघड ठिकाणी मारलं दोन्ही नवरा बायकोंनी मला. आपण जन्म घेतो का? जन्म घेतो तिथं मारलं माझ्या मारलं. लाट घालणं चुकीचं आहे का? औचित आहे. किती दिवस झाले? त्याला आता बरेच दिवस झालेले. आहे ना हे कशी आहे? कोणी कोणी मारलं? दोन्ही नवरा बायकोंनी मारलं. सचिन आणि स्वाती यांनी मारलेले मला लय. आज जन्म देतून दिला ते मारण. तिथं मारलेले अवघड जागेवर मारण झाली. ते कोणी मारलं? ते सचिन आणि दोघे नवरा बायकोनी. त्या टायमाला माणसाचं कसं आहे, ते लोक कोणी आलं नाही का आडवा? कोणी नाही आली. आवडलं घाबरत्यात लोक. सोडवलं कोणी तुम्हाला? म्हणजे शारदा रडत होती ही बाई. लय रडली. मंत्री नाणे काय करायचं आता? तू ती ट्रॅक्टर होती त्याच्या खाली मला ती नड वाटलं. पाय वडीत होता पाय. म्हणलं तुम्ही फार अजिबात पाणी सुद्धा देऊ नका. याला तळतळायला लावितो म्हटलं, भीक मारायला लावितो. मग आम्हाला त्याच्या पोरांनी मुंबईला नेलं. तिथं दवाखाना केला. कुठं कुठं लागलं होतं? लागलं म्हणजे आता तुम्हाला काय सांगायचं. अजून तेच ती जागा सोडून कुठं सगळं मारलं? गुडघ्यांना, पाठणीला, छातीत लाटा घातल्या. असं उताला पाडून अशा लाटा घातल्या, बुक्क्या मारल्या त्यांनी. तो जो मुलगा आहे धाकटा, तो लाडका मुलगा होता. आता काय सांगायचं? काय एवढं काय का म्हणजे मला ऐका, लिफ्ट पाहिजे, विहीर पाहिजे. लिफ्ट विहीर मला पाहिजे. ती बांधली होती कोणी? लिफ्ट कोणी केली? विहीर आहे ना, दोघांकडून भावांमुळं बांधली होती. पण तिथे घरापाशी एक विहीर आहे ना, तिथं काय म्हटलंय तो महाजीर काय म्हटला, तिथं विहीर आहे ती आम्ही घेतो, ही तुम्ही घ्या. म्हणून यांनी मोटर टाकली तिथं. बिल नाही भरायचा, काही सुद्धा नाही भरायचं. नाही पण बाबा मला काय म्हणायचं, अशा पोराचा उपयोगच काय? आता काय आई वडील कळत नाही. मला काय म्हणायचं इकडे आहे का ते जमिनीचं, समजा मी पोलीस पाटील असो, तंटामुक्ती अध्यक्ष असो, तहसीलदार असो, तालुक्याचे लोकप्रतिनिधी असो, मी म्हणतो त्यांच्या इथे जाऊन समजा तुमच्या जमिनीचा वाद किंवा विवाद फार पोलीस स्टेशनला जाऊन हा वाद मिटवा. पण आई बाबाला मारायचं कारण काय? कारण काय? आईला काय मारायचं कारण? आईने जन्म जेव्हा दिलाय, ह्या आईला माहितीये ही शेवटी एक महिला आहे, हिला माहिती जन्म देताना काय त्रास होतो. त्यानेच नाता घालायचे तिथं. हे जे वाईट आहे. म्हणजे मला तुमच्या मुलांनी सांगितलं, मला इतकं वाईट वाटलं म्हणून मी आम्ही इथपर्यंत आलो. एखाद्या आई बापाला मारणं आम्हाला सहन नाही होत. ज्येष्ठ नागरिक तुम्ही समजा ज्येष्ठ नागरिक आहात आणि तुम्ही
समजा आता रिटायर झाला बाई, त्या पदावरून तुम्ही बाजूला झाला, त्या माणसाला दाखवायसाठी आणलो तुम्ही. म्हणलं असं असतं असं आहे आणि मला काही शेतात पाय देऊन देत नाही साहेब, तुम्ही बघावं. त्यांनी घरी इथं पाहिलं, माझं मातीचं घर होतं, तिथे जीव घातलं त्यांना आणि इथं सुद्धा दाखवलं. म्हणजे ही जमीन माझी. मग तुम्ही ऐका, गाय विकल्या पैसे तुम्हीच घेतले, बैल विकली पैसे तुम्हीच बापाला घेतले. एवढा कपडा का, मला बांगडीचं काच काढ नाही मिळालं का, जब्बाचा पीस का, साडी नाही कधी घेतली. मुंबईला सगळं घेतलं जातं मला, आम्ही कशाला येणार तारा देऊ. हा लाडका चिरंजीव इतका डोकं त्याच्या पायी त्यांना बोलायची लई, नको बाबा करतो, जाऊ दे मरू दे, करतो कसं तरी अशी म्हणायची. नाही केलं तरी बाप काम करतो. ती भानगड काय व्हायची, तर मला एवढ्या लांब जाणं येणं पटत नसतं. त्याला पहिली गाडी घेऊन दिली, परत दुसरी गाडी ती बेकार म्हणला, दुसरी गाडी घेतली, कोणती गाडी? नंतर तिसरी गाडी मोटरसायकल, ही माझ्या कष्टाची. आणि ती गाडी घेऊन देऊन सुद्धा त्याने आम्हाला न्यायचा आणायचा, डॉक्टरकडे न्यायचा तुम्ही पाहिंदा इष्टींदा, तर आम्हाला इष्टी फ्री आहे ना. मग करणार काय म्हातारी. अहो सरकारी दवाखान्यात तुला चोपडे आहेत माझ्याकडे, चोपडे नोंदवून मी सरकारी दवाखान्यात जातोय. डायबिटीज, ब्लड प्रेशर, शुगर. त्या बंगल्यापाशी म्हातारा उभा राहायला बोलायला लागला. फास ती कुळवायची फास एक फासं पण येईल घरात. अशी धरली मी, मारून टाकीतो काय म्हटले बापाला. त्याला बापाची किंमत नाही, आईची किंमत नाही, भावांची किंमत नाही, कोणाचीच नाही. त्याला सगळी जमीन पाहिजे. जमिनीचं नाही, तो काय म्हणतो हेच कळत नाही. आम्हाला कळत नाही. पहिला म्हणला आम्हाला वीर द्या, मला लिफ्ट द्या मला, तर आम्ही मला लिफ्ट मिळणार नाही, त्याला लिफ्ट नाही. त्याच्यात 3 हिस्सेदार आहेत. आम्ही 4 दिवसाची बारी आणि दोघं मिळवण्याची पोर आहेत, माझ्या मामाची पोर, दोन्ही मिळून आहेत. कोणाला नाही घेतात त्या दोघांना आणि पाणी. मी लिफ्ट बंद केलं होतं. मागून परत खुने साहेब म्हणले लिफ्ट चालू करा बाबा, तुम्ही असं करू नका, उन्हाळ्यात पाणी नाही, लोकांना पोट भरायला सुद्धा म्हणलं नाही बाबा. आणि खुनेने उलट आम्हाला सांगितलं का तुम्ही आई बाबांना मुंबईला घेऊन जावा, इथे ठेवू नका. तो मारितो नाही, तो मारितो ना, मार थोडं चालता बंद होईल. मुंबईला घेऊन गेला, तिथं झालं डायबिटीस म्हाताऱ्याला. तर डायबिटीस झालं, मग काय सरकार लॉकडाऊनचा काळ कोण घेतो मला. सरकारी इथे टाकला असतं तर मिळूनच असतो, मुंबईतच होती माई. पण आता जर त्यांनी वाचवलं, प्रायव्हेट मध्ये ठेवून 3-4 लाख रुपये खर्च करून सुद्धा मला वाचून आता इथं 26,000 रुपये शिवाण्याकडे घालवली, लोण्याकडे 20,000 घालवली. मग आता तुम्ही किती दिवस खर्च करणार. पवाराकडे नेलं, पवाराकडे पण तिथं 5,000 गेली. सगळा खर्च म्हणजे दुसऱ्या 2 मुलांनी केला. हे शेड बांधले, कोणी बांधले? संतोष आणि सुहास. हे तरी बांधून दिलं व्यवस्थित. ते बांधून देत नव्हता. ते पोलीस पाटील, सरपंच आणि शांतराव मुंडेकरी माझे कोण आहेत, एक पुतणे आहे आणि 2 पुतणेच आहेत माझी. म्हणजे हे बांधायला पण विरोधच होता. तिथं खाली राहून दे ना आम्हाला, तुम्हाला इथं विरोध करणार. राहणार पण होतो आम्ही भीक मागायला नव्हतो, कुठं जाणार होतो. इथे यायचंच नाही असं. इथं पाय द्यायचं नाही तुला जमिनीत. म्हणजे ही पुरुषाची जरी असली तरी माझं काय म्हणणं, तुला एकट्याला मिळू शकणार नाही. कोणची असू दे, माझ्या बाप पाडी असू नाही तर कशी असो, पण तू इतका त्रास दिल्याबद्दल मी तिला तुम्हाला स्पष्ट सांगून शपथ घेऊन, माझ्या आईची आई गेल्या, बाप गेला, मी आता तुम्हाला एकही तुकडा देणार नाही, एक एकर सुद्धा देणार नाही. माझ्या हिश्श्याला येणार जमीन, बहीण भावाचा हिस्सा काढून, आणि माझ्या हिश्श्याला 3ऱ्या वाट्यात जमीन येईन. मी परवानगी मागाय तहसीलदाराकडे गेलो होतो म्हणून उत्तरे काढले आता ताजी, कारण तहसीलदाराला अर्ज करी आणि मला सुरत की तुम्ही आम्हाला म्हटले काय अशी अशी घटना घडली, आम्हाला तर म्हणजे माहित नाही. तुम्हाला कसं कळले? आजी बाबा परवा माझ्याकडे आले होते. बाबाने आजीने सांगितलं की आम्ही राहिला नाही, तोडलंय, आमच्या घराला प्यायला पाणी नाही, आमचं पाणी पण तोडून टाकलंय. तर त्यांना म्हणणे काय आलं, त्याने सांगितलं असं मुलाचे आमचे वाद आहे. बरं म्हणलं ठीक आहे, मी तिथं प्रत्यक्ष येऊन सगळी परिस्थिती पाहतो, आता दुसरी बाजू पण आपण नेमकी समजून घेऊ नेमकं काय झालंय. पण इथं आल्यानंतर सगळी प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली बरोबर. बाबांना पाहतोय आपण 15 शेडमध्ये राहतात. बाबाने मला सांगितलं की मी बंगला बांधला होता पण पोरगा तिथे राहतोय. मला या गोष्टी संदीप भाऊ खरं तर वाईट वाटतंय की आपली शिवजन्मभूमी छत्रपतीचं
तालुका आहे आणि तिथं अशा आई वडिलांना मारण होणं खरं तरी हा फार निंदनीय प्रकार आहे. आणि मला त्या अधिकाऱ्यांना सांगायचंय की तुम्ही जर असे जर आजीबाबा असेल वारंवार जर पोलीस स्टेशनला येत असेल, अनेक त्यांनी पाहिलं आपण अनेक एनसी केल्या, बऱ्याचशा अधिकाऱ्यांकडे जाऊन आलेत, तरी या बाबाच्या आजीबाबांची जर कोण दखल घेत असेल तर खरोखर मला अधिकाऱ्यांनी एक सुचवायचंय की आता या जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे झालेत, तुम्ही आता तरी जागे व्हा. या आईबाबाकडे कोण पाहणार, आजीबाबाकडे कोण पाहणार, आईबाप येते, एक भावना असते ना. आज या बाबावरच काही पोलीस स्टेशनने यांच्यावर गुन्हे दाखल केले. या बाबा आज हा बाप पोरांनी केस केला म्हणून आज कोर्टात जातोय, भाऊ कोर्टामध्ये जातात. ठीक आहे, आपण त्यांची पण बाजू समजून घेऊ. त्यांना जर काही शेतीचा विषय असेल तर त्यांनी सामोपचार मिटवलं पाहिजे ना. अधिकाऱ्याकडे गेलं पाहिजे. गावचे कोणी प्रमुख लोक असतील, तुम्ही सामोपचाराने मिटवा, वाटप करा. पण असं आई बापाला मारायचं, अरे ज्या आईने जे आपल्या जन्म दिलाय तिथं तुम्ही लाथा घालायच्या, हे आपल्याला सण होऊ शकत नाही संदीप भाऊ. म्हणजे आता काय आई वडिलांची काय चुकी हो मला सांगा. कष्टाने बंगला बांधा, त्यांना इथं पत्रशेड मध्ये राहायला लागते. सगळे जमिनीचा मालक हा बाबा आहे, अख्खा सातबाऱ्याचा मालक आहे आणि आज याला असं उघड्यावर राहायला लागते. सगळी जमीन त्या पोराच्या ताब्यात आहे. बरं हा लाडका असं या बाबा लिहिला, या आई वडील लाड केले त्या पोराच्या ना, लाड केलं. अहो 13वी शिकवलं त्याला, 7वी एकाला मधव्याला, आणि त्याला 10वी नापास झालं पोर. ते 7वी शिकलं, लोकांची भांडी घासून त्या बाईकडून धंदा शिकला. धंदा कसा करा, मी म्हणलं त्याला म्हणलं मिळत बाबा तुला मी धंदा शिकलो, धंदा. त्याला पोलिसांचे ब्या वाटायचे, गल्लीमध्ये ब्या वाटायचे. मग त्याला म्हणलं बाळा तू आता तुझ्या नशिबाने उजळ, त्याच्या नशिबाने उजळ आणि सोपान मॅरेज इथं काम करतो. तो सोपान मी याला गाडी काढतो आणि तो काय येत नाही इथं गावाला, कारण का इथं पाहिलं त्याची बायको येऊन नाही ते जेव्हा किशी बाई कशाला पाहिलं मारी बघा. आम्हाला एक म्हणायचे, आई वडिला जर त्यांनी नीट सांभाळलं असतं, आखी शेती वाहिली असते, आपण आखी दिली असती, काय अडचण नव्हती. पण आई बाबाची अशी अवस्था कसं का. म्हणजे मला काय म्हणायचंय बाबा, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला एक म्हणायचे, आता आपण काय करणार, हा विषय मिटवला पण असं आपण. पण असं जर प्रकार जर आमच्या डोळ्यासमोर असेल तर कसं काय आम्ही त्याला तरी नाही द्यायचो. नाही ऐका ना, आता हे तुमचा घरगुती विषय, आता हे सगळं आता मीडिया मध्ये येणार सगळं तुम्हाला. मीडियामध्ये उद्या सगळं मोबाईलला टाका, सगळं पण टीव्हीला बातम्या द्या, माझे कुठले पण काही हरकत नाही. अहो ज्या आईबापाने जन्म दिला, बापाने शाळा शिकवली, त्याची आणि क्रिया नाही. तुझं लग्न होत नव्हतं, तू लोकांच्या पुरी मागे लागत होता, तुझं लग्न करून दिलं, तुला पसंत परत कर बाबा. अख्खा खर्च आईबापाने केला, तरी तुझे 10,000 रुपये लग्नासाठी आणलेले, याने अशी केली फक्त 4,000. 4 लग्न होतं का, परत 10,000 कर्ज काढलं, त्याचं लग्न केलं. त्या टायमाला घुसत माझ्या डोक्यात नव्हतं. मग ह्या बिचाऱ्याने फुकटमध्ये मला लेवल करून दिली, त्याचे 20,000 रुपये. जाऊ दे तो, ठीक आहे, ते बाकीचा नका विषय काढू, तो वैयक्तिक तुमचा. सूरज वाजगे आता काय करायचं, तुम्ही तर आले, त्यांनी बोलवले, तुम्ही पण आले, काय पण गावचे पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष किंवा जिथले जे प्रमुख लोक असतील, यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट संदीप भाऊ, यांना प्यायला जे पाणी तोडलं होतं किंवा यांना पाणीच नाही. मला बाबांनी तरी घेऊन सांगितलं बरं का घरा दोघांनी की आम्हाला आंघोळीला पण पाणी नाही. आता पाणी बंद केले. ही परिस्थिती आपण इथं पाहायला आलो. मी बाबांना म्हणलं तुम्ही काळजी करू नका, मी पहिलं तुमच्या घरी येतो, नेमकं काय झाले इथे स्वतः येऊन परिस्थिती पाहतो. आता कसं होतं, एवढे जरी काकोळ तरी पण नारेंगाव पर्यंत आले आजीबाबा, मला वाईट वाटलं की शेवटी आई वडील आहेत आणि आज वयस्कर आहेत लोक, आणि आज ती नारेंगाव पर्यंत आली, ऑफिस पर्यंत आली, आणि त्यांनी येऊन सगळं तळमळीने सांगितलं. इथं आल्यानंतर सगळी परिस्थिती आता ठीक आहे, ठीक आहे, परिस्थिती पाहिली. इथले जे गावचे प्रमुख लोक असतील किंवा अधिकारी असेल, मी आमदार साहेबांच्या पण कानावर ही गोष्ट घालणार आहे. परंतु याचे घरगुती जरी वाद असले, संदीप भाऊ म्हणतो शेतीचे असू द्या, प्रॉपर्टीचे असू द्या, आई बापाला नाही मारलं पाहिजे. तुम्ही काही करा, पण आमचा पॉलिटिशियन दिवस आहे ना संदीप भाऊ फिरायचे, याचे दिवस सुखा समाधानाचे हो. यांनी सगळीकडे पंढरपूरला गेलं पाहिजे, काशीला गेलं पाहिजे. आज यांना लाथा तुमच्या मुलाचा नंबर देता का? नंबर नाही आमच्याकडे साहेब. तुम्ही बोलते आता त्यांचं म्हणणं घ्यावं लागेल ना. नाही बोलवायचं का इथं आले का? बोला. सकाळीच बोलवलं होतं त्याला. सकाळी नाही सांगितलं मला, नीट चाललेले माझ्या